नमस्कार. मी अभिवाचक रमा जाधव. साप्ताहिक चपराक दिनांक 6 ते 12 एप्रिल 2026 मधील कई बार यूं ही देखा है हा माझा लेख वाचून दाखवत आहे. आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच वैविध्यपूर्ण विषयांवरील साहित्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे गीत ऐकताना मन एखाद्या जुनाट वाड्यात शिरल्यासारखं होतं. दरवाजे उघडे असतात, पण आत नेमकं काय आहे याचा थांग लागत नाही. मुकेश यांचा आवाज त्या वाड्यातल्या अंधाऱ्या ओसरीवरून अलगद फिरतो आणि योगेश यांचे शब्द जणू भिंतीवर कोरलेले जुनाट शिलालेख भासतात. सलील चौधरी यांचं गीत या साऱ्या अनुभवाला एक धूसर स्वप्नाळू किनार देतं. हे गीत ऐकताना मन एखाद्या जुनाट वाड्यात शिरल्यासारखं होतं. दरवाजे उघडे असतात, पण आत नेमकं काय आहे याचा थांग लागत नाही. मुकेश यांचा आवाज त्या वाड्यातल्या अंधाऱ्या ओसरीवरून अलगद फिरतो आणि योगेश यांचे शब्द जणू भिंतीवर कोरलेले जुनाट शिलालेख भासतात. सलील चौधरी यांचं गीत या साऱ्या अनुभवाला एक धूसर स्वप्नाळू किनार देतं. या गीतातलं मन हे सरळसोट साधं अस्तित्व नाही. ते एखाद्या वाऱ्याने हलणाऱ्या दिव्याच्या ज्योतीसारखं आहे. क्षणभर उजळणारं आणि लगेचच अंधारात विरणारं. मन की सीमा रेखा ही कल्पना जणू एखाद्या वाळवंटात आखलेली रेषा आहे. क्षणात वाऱ्यानं पुसली जाणारी. मनाला सीमा असावी असं आपण मानतो, पण ती सीमा कुठे आहे हेच ठरवता येत नाही. म्हणूनच ते अंजानी प्यास आणि अंजानी आस यांच्या मागे धावत राहतं, जणू एखाद्या मृगजळाच्या मागे भटकणारा प्रवासी. जीवनाच्या वाटा या गीतात केवळ प्रवास नाहीत, त्या एखाद्या गूढ अरण्यासारख्या आहेत. राहो में जो खिले हे फूल, ही फुलं साधी फुलं नाहीत. ती क्षणांची, नात्यांची, आठवणींची धूसर छाया आहेत. प्रत्येक फूल आपल्याला हाक देतं, पण कोणतं फूल आपल्या मनात साठवावं हे ठरवताना मन अधिकच गोंधळून जातं. कारण प्रत्येक फुलामागे एक वेगळी कथा आहे, अर्धवट, अपूर्ण आणि कधीच पूर्ण न होणारी. जानू ना उलझन ये जानू ना या ओळीतून मनाची जी अवस्था व्यक्त होते ती केवळ गोंधळ नाही, ती एक अस्तित्वाची छाया आहे. माणूस स्वतःलाच ओळखू शकत नाही ही जाणीव इथे ठसठशीतपणे जाणवते. किसको मीत बनाऊं, किसकी प्रीत भुलाऊं हा प्रश्न जणू दोन वाटांवर उभ्या असलेल्या प्रवाशाचा नाही, तो अशा माणसाचा आहे ज्याला वाटाच सापडत नाही. जीवनाच्या वाटा या गीतात केवळ प्रवास नाहीत, त्या एखाद्या गूढ अरण्यासारख्या आहेत. राहो में जो खिले हे फूल, ही फुलं साधी फुलं नाहीत. ती क्षणांची, नात्यांची, आठवणींची धूसर छाया आहेत. प्रत्येक फूल आपल्याला हाक देतं, पण कोणतं फूल आपल्या मनात साठवावं हे ठरवताना मन अधिकच गोंधळून जातं. कारण प्रत्येक फुलामागे एक वेगळी कथा आहे, अर्धवट, अपूर्ण आणि कधीच पूर्ण न होणारी. जानू ना उलझन ये जानू ना या ओळीतून मनाची जी अवस्था व्यक्त होते ती केवळ गोंधळ नाही, ती एक अस्तित्वाची छाया आहे. माणूस स्वतःलाच ओळखू शकत नाही ही जाणीव
इथे ठसठशीतपणे जाणवते. किसको मीत बनाऊं, किसकी प्रीत भुलाऊं, हा प्रश्न जणू दोन वाटांवर उभ्या असलेल्या प्रवाशाचा नाही, तो अशा माणसाचा आहे ज्याला वाटाच सापडत नाही.